कढईमध्ये पावशेर जवस घेतलेले आहेत मी आणि छान मंद आचेवर परतून घेतलेत. एकदम मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि त्याच्यावर परतून घ्यायचं. जवस भाजत आले ना, याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. ते सुद्धा छान जवससोबत भाजले जातात. तर आता इथे माझे जवस भाजून झालेले आहेत. एका ताटामध्ये काढून घेतले, थंड होण्यासाठी ठेवले. जवस पूर्ण एकदम थंड होऊ द्यायचे आहेत आपल्याला. त्यातले निम्मे असे 2 वेळा मी बारीक करून घेणार आहे. सुरुवातीला त्यात 2 चमचे तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे मीठ जे आहे तर ते मी एकाच वेळी घातलेलं आहे, पूर्ण चटणीसाठी जेवढं लागणार होतं तेवढं. तर तुम्ही ते बघू शकता, इतकं बारीक झालेलं आहे. दुसऱ्या बॅचमध्ये ना फक्त मी तिखट घातलेलं आहे, मीठ घातलेलं नाही अजिबात. दुसरी बॅच बारीक करून झाल्यानंतर ना आपल्याला एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या, आणखीन एकदा फिरवून घ्यायचं. तर असं ते आता पहिल्यांदा वाटलेलं जे होतं तर ते सुद्धा लसूण मिक्स होण्यासाठी आणखीन एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. तर ही झाली आपली जवसाची चटणी तयार. ही चटणी जर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलात तर जवळपास महिना ते 1.5 महिना याला काहीसुद्धा होत नाही आणि खायला खूप छान लागते. व्हिडिओ आवडला